नमस्कार मंडळी, स्वामी आहेत या चॅनेलवर आपले स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। काही दिवसांमध्येच 2025 वर्ष येणार आहे। अनेक जण घरोघरी नवनवीन कॅलेंडर आणले जाणार आहेत। जुने कॅलेंडर मागे ठेवून नवीन कॅलेंडरवर ठेवले जाते। घरातील प्रत्येक गोष्टीसाठी योग्य दिशा सांगितली आहे। जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते। त्यात कॅलेंडर लावण्याची एक योग्य जागा असते। कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत। कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। घरातील कपाट, घराचा रंग, पूजाघर, घरातील कॅलेंडर यासारख्या प्रत्येक गोष्टीमागे वास्तूचे काही नियम आहेत। घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तूचं मोठं महत्त्वाचं स्थान आहे। अशीच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलेंडर। कॅलेंडर आपल्या आयुष्यात तसेच आपल्या वास्तूमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे। वास्तूनुसार एक योग्य दिशा निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे जर हे चुकीच्या दिशेला लावले तर त्याचे आपल्याला नुकसान भोगावे लागू शकतात। कॅलेंडर योग्य दिशेला लावले असेल तर घरात सुख शांती टिकून राहते, घरात सकारात्मकता सुद्धा येते। कॅलेंडर नेहमी घराच्या उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला लावावे। जर तुम्हाला सामाजिक कार्यात प्रगती करायची असेल तर कॅलेंडर घराच्या पूर्व दिशेस लावावे। आयुष्यात नवी संधी मिळण्यासाठी तसेच व्यवसायात नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी कॅलेंडर घराच्या उत्तर दिशेला लावा। घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच घरात पैसे टिकवण्यासाठी कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावा। कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नका। जर तुम्ही चुकून जरी कॅलेंडर दक्षिण दिशेला लावले तर ते आजच काढून टाका। कॅलेंडर कधीही दरवाजा पुढे किंवा मागे टांगू नये। यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते, घरात तणावाचे वातावरण निर्माण होते। कॅलेंडरमधील तारीख, वार बघताना आपलं तोंड उत्तर, पूर्व किंवा दक्षिण दिशेलाच झालं पाहिजे। कॅलेंडरवर पशु, हिंसक पशु, भीतीदायक चित्र किंवा रडणाऱ्या लोकांचे फोटो सुद्धा असू नयेत। त्यामुळे घरात नकारात्मकता उत्पन्न होते। फाटके कॅलेंडर किंवा मागील वर्षातील कॅलेंडर घरामध्ये ठेवू नये। ही माहिती आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा।